नमस्कार, वेलकम गाईज. परत एकदा तुमचं स्वागत आहे आया नेस्टेक्सवरती. आणि आज एक खूप नवीन गोष्ट आपण करणार आहोत. माझे मित्र डॉक्टर राजपूत सर यांच्या मुलांचं वाढदिवस आहे आणि ते सेलिब्रेट करायला आपण आलो आहोत एक आश्रमशाळेमध्ये, जिथं मूकबधीर टाईपचे मुलं इथं आहेत आणि यांच्यासोबत आज आपण रुद्रांशचा वाढदिवस सेलिब्रेट करतो आहे. तर खूप खूप चांगला दिवस आजचा होता आणि या मुलांनी एवढा आनंद आम्हाला दिलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. बघा मित्रांनो, वाढदिवसाला मोठ्या मोठ्या पार्ट्या तर कोणीही देतं, पण एखाद्या आश्रमशाळेमध्ये अन्नदान करणं आणि यांच्यासोबत जेवण करणं ही एक वेगळीच मजा होती आणि खरंच एवढं समाधान होतं या गोष्टीमध्ये. ह्या मुलांची फॅमिली कुठे आहे, आई वडील कोण आहेत ते काहीच माहिती नाही, पण आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होतं ते असं होतं जणू त्यांची फॅमिलीच त्यांना भेटतीये आणि ते खूप खूप खुश होते. तसंच सरांचा मुलगा रुद्रांश यानेही हे सिद्ध केलं की मोठे मोठे केक, डेकोरेशन याच्यानंच फक्त आनंद नसतो, तर इतरांच्या चेहऱ्यावरती आनंद देऊन आपण कसं समाधानी राहू शकतो त्याच्यातच म्हणजे तो खरा आनंद असतो. आणि बघा, एवढ्या क्राऊडमध्ये, एवढ्या मुलांमध्ये तो थोडाही घाबरला नाही आहे आणि अतिशय आनंदानं तो प्रत्येक मोमेंटला एन्जॉय करतोय. आणि हो, महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं, हा व्हिडिओ कुठलीही प्रसिद्धी भेटावी किंवा कुठलं नाव आपल्याला करायचं यासाठी नाही बनवलेलं. या व्हिडिओनं तुम्ही सगळे इन्स्पायर व्हावं आणि तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठल्या आनंदाच्या क्षणी तुम्ही असलं काहीतरी कार्य करावं ज्याच्यानं तुम्हाला आणखीन समाधान भेटेल. यासाठी तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी हा व्हिडिओ फक्त बनवलेला आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच कारण नाही. काही मुलांशी आम्ही भेटलो, त्यांना उठता वगैरे येत नव्हतं. सर त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि खूप छान पद्धतीनं तो मुलगा स्माईल करत होता. त्यानंतर आम्ही तिथल्या काही क्लासरूम्समध्ये वगैरे गेलो आणि तिथल्या शिक्षकांची थोडीशी चर्चा केली की सर तुम्ही यांना कसं शिकवता. तर सरांनी जे उत्तरं दिले म्हणजे एकदम लहान मुलांसारखं त्यांना ट्रीट केलं जातं आणि खूप बेसिक टाईपनं त्यांना शिकवलं जातं. आणि सरांची जे समजवायची पद्धत होती तेही खूप खूप गोड होती आणि खूप सोप्या भाषेमध्ये ते आम्हाला सगळं समजवत होते. तर खरंच सर, प्राऊड ऑफ यू. खूप खूप धन्यवाद आणि असंच कार्य करत राहा. तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा. तसंच इथं मॅडमनी आम्हाला तिथल्या काही नोट्स बुक दाखवल्या ज्याच्यामध्ये हे विद्यार्थी डेली ॲक्टिव्हिटीज करतात. तर खूप छान पद्धतीनं त्यांचे होमवर्क्स त्यांनी केलेले होते. आश्चर्य वाटावं असले सीन्स तिथं घडत होते. खरंच एवढे टॅलेंटेड विद्यार्थी अशा शाळेमध्ये भेटणं म्हणजे ते मिरॅकल आहे. हा विद्यार्थी ज्याने आपले बाप्पा गणपती श्री गणेशांची मूर्ती बनवलेली होती आणि त्यांनी सरांना आग्रह केला की सर तुम्ही याला ओपन करा. तर खूप सुंदर पद्धतीनं त्याने तो मूर्ती बनवलेली आहे. तसंच इथंही खूप साऱ्या मूर्ती आम्हाला बघायला भेटल्या. एवढ्या परफेक्शननं या गोष्टी ह्या शाळेमध्ये घडत आहेत. ते खरंच म्हणजे खरंच आश्चर्य होतं ते.
बघा मित्रांनो, आजकाल आपल्या मनात बारीक बारीक न्यूनगंड येत असतात की मी असंच आहे, माझ्यानं हे होणार नाही, ते होणार नाही. खरं ह्यांना बघून इन्स्पायर व्हा. हे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करतात. खूप छान पद्धतीचे डान्सर्स, सिंगर्स, एक मॅजिशियनसुद्धा आम्हाला इथं भेटला. आणि खरंच मी उद्या चलून तरी कुठल्या गोष्टीला हे म्हणणार नाही की मला देवानं असंच का केलं, तसंच का केलं. थँक गॉड, जशी ही लाईफ दिली आहे, खूप छान दिली आहे. आणि मी प्रत्येक पावलावर एन्जॉय करणार आहे. तर जाण्याची वेळ झाली आहे. मन इथं एवढं छान रमलं होतं की जायची इच्छाच होत नव्हती. सर्वांनी खूप सपोर्ट केलं आणि सरांचं परत एकदा धन्यवाद. एवढ्या चांगल्या कामामध्ये मला ते घेऊन आलेत. आणि तुम्हा सर्वांना विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही असे काहीतरी काम करता येतील का याच्यावरती नक्कीच प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट आणि थँक यू फॉर वॉचिंग. स्टे हेल्दी अँड स्टे हॅपी.